मोबाईल बँकिंग रुजवण्यासाठी युवा वर्ग तसंच राजकीय नेत्यांनी जनतेला प्रशिक्षित करावं, पंतप्रधानांचं आवाहन. भारतीय राज्यघटनेच्या विविध कलमांविषयी माहिती घेण्याबरोबरच आशयाशी तादात्म्य पाळणं महत्त्वाचं, पंतप्रधान. काळ्या पैशासंदर्भातल्या वक्तव्याबाबत पंतप्रधानांनी माफी मागावी यासाठी संसदेत विरोधकांचा गदारोळ. दोन्ही सदनांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. विमुद्रीकरणाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या विविध याचिकांवरती सर्वोच्च न्यायालयात 2 डिसेंबरला सुनावणी. जम्मू काश्मीरमध्ये कुलगाम इथं दहशतवादी हल्ल्यामध्ये 2 पोलीस हुतात्मा, तर बांदीपुरा इथं 2 दहशतवाद्यांना कंठस्नान, एकाला अटक. राज्यातल्या 50 ग्रामपंचायतींसाठी 28 डिसेंबरला मतदान, आचारसंहिता लागू. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त राज्याची आदरांजली. ज्येष्ठ पत्रकार विचारवंत दिलीप पाडगावकर यांचं पुण्यामध्ये निधन, उद्या अंत्यसंस्कार. आणि हाँगकाँग ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेमध्ये पीव्ही सिंधू उपांत्य फेरीमध्ये दाखल. काळा पैसा बाळगणाऱ्यांची गय केली जाणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावलं आहे. पंजाबातल्या भटिंडा इथं भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्सच्या कोनशिला समारंभात ते बोलत होते. बनावट नोटांनी देशाला वाळवीप्रमाणे पोखरून काढलं आहे. बनावट नोटा नष्ट करणं ही काळाची गरज असल्याचं पंतप्रधान म्हणाले. भ्रष्टाचार आणि काळ्या पैशामुळे गरीब आपल्या हक्कापासून वंचित राहून होता, तर मध्यमवर्गीयही लुटला जात होता असं सांगतानाच गरिबांना त्यांचा हक्क द्यायचा आहे असं पंतप्रधान म्हणाले. मोबाईल फोनवरती बँकांसंदर्भातलं ॲप डाउनलोड करून मोबाईललाच आपली बँक बनवा असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. काले धन ने इस देश के मध्यम वर्ग को लूटा है, उसका शोषण किया है, और भ्रष्टाचार काले धन ने गरीबों को उसके हकों से वंचित रखा है. मुझे मध्यम वर्ग का शोषण बंद करवाना है. उनके लिए लूट जो हो रही है वो लूट बंद करवानी है, और मुझे गरीबों का जो हक है वो हक दिलवाना है. आपका जो पास मोबाइल फोन है वो सिर्फ मोबाइल फोन नहीं है. आपके मोबाइल फोन को आप अपनी खुद की बैंक बना सकते हो. आपके मोबाइल फोन को आप अपना बटवा बना सकते हो. एक भी रुपये का कैश नोट न हो तो भी आज का विज्ञान ऐसा है, टेक्नोलॉजी ऐसी है, अगर आपके पैसे बैंक में जमा पड़े हैं तो आप मोबाइल फोन से बाजार से खरीदी कर सकते हैं, मोबाइल फोन से पेमेंट दे सकते हैं. हाथ को रुपये को छुए बिना भी आपका पूरा कारोबार कर सकते हैं. शेतकऱ्यांचं हित हे आपल्यासाठी सर्वोच्च स्थानी आहे. भारताच्या हक्काचं पाणी पाकिस्तानला जाऊ देणार नाही. पंजाबच्या शेतकऱ्यांना पाणी देण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. सामान्य जनतेसाठी पायाभूत सुविधा महत्त्वाच्या आहेत. लक्ष्यभेदी कारवाईद्वारे आपल्या लष्कराच्या सामर्थ्याची चुणूक पाकिस्तानला दाखवल्याचंही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं. भारतीय राज्यघटनेच्या विविध कलमांविषयी माहिती, त्याची जाणीव आणि घटनेच्या हेतूशी प्रामाणिक तादात्म्य पाळणं महत्त्वाचं आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. राज्यघटनेसंदर्भातल्या 2 पुस्तकांचं आज नवी दिल्लीमध्ये प्रकाशन करताना पंतप्रधान बोलत होते. संविधान यानी बाबा साहब यानी संविधान ऐसी जीवन की सिद्धि किसी भी व्यक्ति के जीवन में असंभव है जो बाबा साहब आंबेडकर के जीवन में हम आज अनुभव कर रहे हैं. हमारे स्कूल कॉलेज के सभी बालकों को संविधान का प्रेम्बल कम से कम साल में एक बार सामूहिक रूप से उसका पठन हो, उद्घोष हो, व्याख्या हो. इससे लाभ ये होगा
के संविधान के महात्म्य का सामान्य जीवन में एक स्थान बनेगा। 26 नोव्हेंबर हा संविधान दिन साजरा केल्याशिवाय 26 जानेवारीचा प्रजासत्ताक दिन सोहळा अपूर्णच राहील असंही पंतप्रधानांनी निक्षून सांगितलं। हम 26 जनवरी बड़े गर्व के साथ मनाते हैं, लेकिन हम न भूले कि 26 नवंबर के बिना 26 जनवरी अधूरी है। 26 जनवरी की ताकत 26 नवंबर में है और इसलिए इस 26 नवंबर का संविधान दिवस के रूप में नई पीढ़ी के लिए विशेष रूप से उसका पुण्य स्मरण करते हुए उसकी बारीकियों को जानने का प्रयास अलग अलग जगह पे अलग अलग काम हो करते रहना चाहिए। कॅशलेस अर्थात रोखविरहित अर्थव्यवस्थेकडे देशानं वाटचाल केली पाहिजे अशी आग्रही भूमिकाही पंतप्रधानांनी यावेळी मांडली। वैध मार्गाने कमावलेला पैसा पूर्णपणे सुरक्षितच राहील अशी हमी देतानाच त्यांनी सामान्य नागरिक हा भ्रष्टाचार आणि काळ्या पैशांच्या विरोधातला सैनिकच आहे असे प्रशंसोद्गारही काढले। मोबाईलच्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करत लोक आता पैसे खर्च करू शकतात असंही पंतप्रधानांनी सुचवलं। विमुद्रीकरणाच्या निर्णयाविरोधात बोलणारे लोक त्यांना त्यांचा काळा पैसा चलनात आणण्यासाठी वेळ मिळाला नाही म्हणूनच ते या निर्णयाविरुद्ध बोलत आहेत असंही ते म्हणाले। विमुद्रीकरणाच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या लोकांना सरकारच्या या संदर्भातल्या तयारीविषयी प्रश्न नाही, तर त्यांना त्यांचा काळा पैसा व्यवहारात आणण्यासाठी वेळ मिळाला नाही हा त्यांचा मुद्दा असल्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावरून संसदेच्या दोन्ही सदनात विरोधकांनी गदारोळ केला। त्यामुळे दोन्ही सदनांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करावं लागलं। लोकसभेमध्ये सदनाचं कामकाज सुरू होताच काँग्रेसच्या मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधानांच्या या कथित वक्तव्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला। पंतप्रधानांनी या वक्तव्याबाबत माफी मागावी अशी मागणी विरोधकांनी केली। तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष, राजद आणि अण्णा द्रमुकचे सदस्य पंतप्रधान आणि विमुद्रीकरणाच्या विरोधात घोषणाबाजी करत अध्यक्षांसमोरच्या मोकळ्या जागेमध्ये उतरल्यानं अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी कामकाज प्रथम 12 वाजेपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब केलं। राज्यसभेतही या वक्तव्याबद्दल पंतप्रधानांनी माफी मागण्याची ठाम भूमिका विरोधकांनी घेतली। विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी पंतप्रधानांच्या वक्तव्याचा मुद्दा उपस्थित करत हा विरोधकांचा अपमान असल्याचं सांगितलं। समाजवादी पार्टीच्या राम गोपाल यादव यांनीही पंतप्रधान सर्वच विरोधी पक्षांना अप्रामाणिक म्हणत असल्याचं सांगितलं। संयुक्त जनता दलाच्या शरद यादव यांनीही त्यांच्याप्रमाणेच वक्तव्य करत पंतप्रधान गंभीर आरोप करत असल्याचं सांगितलं। या गदारोळामुळे सदनाचं कामकाज प्रथम दुपारी 12, नंतर 2:30 आणि त्यानंतर अखेर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। विमुद्रीकरणाबाबत विरोधी पक्ष रोज नवनवे बहाणे शोधून चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप संसदीय कामकाज मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केला। दरम्यान लोकसभेत प्रेक्षकांसाठीच्या गॅलरीत बसलेल्या एका व्यक्तीनं आज कठड्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केल्यानं थोडासा गोंधळ उडाला, मात्र सुरक्षा रक्षकांनी त्याला त्यापूर्वीच ताब्यात घेतलं। सरकारच्या विमुद्रीकरणाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या विविध याचिकांवरती सर्वोच्च न्यायालय 2 डिसेंबरला सुनावणी करणार आहे। 8 नोव्हेंबर रोजी सरकारनं विमुद्रीकरणासंदर्भात जारी केलेल्या अधिसूचनेची घटनात्मक वैधता आणि लोकांना होणाऱ्या गैरसोयीचा मुद्दा याची पडताळणी केली जाईल असं आज सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं। न्यायमूर्ती टी.एस. ठाकूर आणि न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांच्या पीठासमोर या याचिका सुनावणीसाठी आल्या आहेत। दरम्यान या निर्णयानंतर परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारनं कोणती पावलं उचलली आणि योजना राबवल्या याची माहिती देण्यासाठी अतिरिक्त प्रतिज्ञापत्र असल्यास ते दाखल करण्याचे निर्देश न्यायालयानं केंद्र सरकारचे महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांना दिले आहेत। 500 आणि 1000च्या नोटा रद्दबातल करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयानंतर बँका आणि एटीएम मधली वाढलेली गर्दी आता मुंबईसह अन्य ठिकाणी काहीशी ओसरू लागली आहे। मात्र एटीएम मध्ये मोठ्या नोटांसह छोट्या मूल्याच्या नोटाही उपलब्ध व्हाव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। मोदीजींनी जे स्टेप घेतले आता सध्या ते एकदम चांगला स्टेप आहे आणि लोकांना पुढे जाऊन याचा फायदा होईल एवढं आशा आहे। पण हा काही दिवसासाठी लोकांनी त्रास सहन केला तर मोदी सरकारांची जी आता जी स्कीम चालू आहे ती व्यवस्थितरित्या सुरळीत होईल।
नोटाबंदीच्या निर्णयावरती सिनेसृष्टीतल्या काही कलाकारांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. माझ्या तुझ्या सगळ्यांपासून हे इतकं भिनलेलं आहे भ्रष्टाचाराचं, काळ्या पैशाचं, तर ही नक्की. पण एक आहे की हा निर्णय घेतल्यामुळं बऱ्याच अंशी तो प्रमाण कमी होईल आणि हा अतिशय निर्णय चांगला घेतलेला आहे. आणि थोडंसं त्यांनी गैरसोय होणारच, कारण आधी सांगितलं तर त्याचा परिणाम चांगला होणार नाही आणि नाही सांगितलं तर थोडासा गोंधळ होणारच आहे, हे लक्षात घेतलं आणि या सगळ्यांनी आक्रस्ताळेपणा जर कमी केला तर हे निर्णय व्यवस्थित होऊन देशाला फायदा होईल. या 500 आणि 1000च्या नोटा ह्या बंद व्हायलाच पाहिजे होत्या. म्हणजे हाय डिनॉमिनेशन जे आहे ते बंद व्हायलाच पाहिजे होतं, कारण त्याच्याशिवाय ब्लॅक मनी काढण्याचा जो त्यांचा उद्देश आहे तर तो साध्य होणार नाही. आणि त्याच्याकरता ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्याला वेळ लागणार आहे. मग हे काही इमिजिएट असं जादूच्या कांडीसारखं नाही की जादूची कांडी फिरवली आणि हे सगळं झालं, असं होणार नाही. त्याला वेळ लागेल, पण तो वेळ हा सत्कारणीच असेल असं मला वाटतं. एक तर मला मोदींनी जे केलं ते आवडलं. फक्त एवढंच वाटतं हे त्यांनी पहिल्यांदा सांगून पूर्वतयारी करून नोटा तयार ठेवून 500च्या किंवा त्यांना ज्या कुठल्या करायच्या त्या तयार करून मग बंद करायला पाहिजे होतं. याच्यामध्ये काय झालं, माणूस कोण भरडला गेला? तळागाळातले, आमच्यासारखे मिडल क्लास. प्रयत्न चांगला होता ब्लॅक काढण्याचा आणि खरं सांगू का, इतक्या वर्षात कुठल्याही पंतप्रधानांनी हे केलं नव्हतं. ते मोदींच्या मध्ये डेअरिंग आहे, मोदींनी केलं. माननीय पंतप्रधानांनी हा जो निर्णय घेतला, एक तर मी त्याचं मनापासून स्वागत करते. कारण काय आहे की कोणताही बदल जर तुम्हाला हवा असेल तर त्याच्यासाठी धाडस दाखवायला हवं आणि ते धाडस मला वाटतं आपल्या पंतप्रधानांनी दाखवलेलं आहे. म्हणजे भले थोडी सगळ्यांची गैरसोय झालीच आहे, पण तरी सुद्धा त्यांना माहिती की हळूहळू त्यांनी 50 दिवस मागितलेत आणि आपण ते द्यायला हवे. त्यामुळे त्या 50 दिवसापर्यंत लोकांनी जो धीर धरलेला आहे, जो संयम दाखवलाय, तर मला असं वाटतं की अशा काही पावलं उचलणं अत्यंत गरजेचं होतं आणि त्याच्यासाठी मला हा बदल स्वागतार्ह वाटतो आणि मला उत्सुकता पण आहे की या 50 दिवसानंतर काय होणार आहे. निर्णय चांगलाच आहे. म्हणजे त्याने आतापर्यंत जो साठलेला काळा पैसा होता तर तो बाहेर आला किंवा वाया गेला असं आपण म्हणू शकतो. पण आपण बंद केल्या आहेत, पण आता परत 2000 अजून मोठी नोट सुरू करतो, त्याच्यामुळे जास्त डबल ह्याने तो स्टोअर करता येऊ शकतो. म्हणजे भारतात 50 रुपयाच्या पेक्षा जास्त मोठी नोट असू नये, जर म्हणजे आपलं पर कॅपिटा इन्कम जे आहे त्यानुसार. कोणाला तरी ह्या प्रकारची सर्जरी, या प्रकारचं ऑपरेशन करणं गरजेचं होतं, जे पंतप्रधानांनी केलं. आणि आत्ता तरी वरपांगी तरी डेफिनेटली मला त्यांना सपोर्ट करावा असा वाटतो. यासाठी आणखीन आपण जास्तीत जास्त व्यवहार आपण डेफिनेटली बँकेच्या थ्रू करू शकतो. चलन जर आपण बंद करून ठेवलंय तर त्याचा उपयोग होणार नाही, पण ते बंद केल्यामुळे फायदा झाला, कारण आता ते बाद झाले पैसे. आता नवीन पैसे जे आहेत ते चलनामध्ये येतील, त्याचा फायदा होईल. जम्मू काश्मीरमध्ये कुलगाम इथं संशयित दहशतवाद्यांनी पोलीस दलावर केलेल्या हल्ल्यामध्ये 2 पोलीस हुतात्मा झाले. या हल्ल्यामध्ये 1 पोलीस जखमी झालाय. दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये बांदीपुरा भागामध्ये आज पहाटे झालेल्या चकमकीमध्ये 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. यामध्ये लष्कराच्या एका जवानाला वीरमरण आलं. सोपोर इथं लष्कराच्या जवानांनी एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात यश मिळवलं. या दहशतवाद्याकडून चीनी बनावटीचं एक पिस्तूलही जप्त करण्यात आलं. या भागामध्ये आणखी काही दहशतवादी लपून बसले असण्याची शक्यता लक्षात घेता शोध मोहीम जारी आहे. राज्य निवडणूक आयोगानं जानेवारी ते मे 2017 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसंच नवीन स्थापना झालेल्या एकूण 50 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी दिली आहे. 28 डिसेंबर रोजी मतदान आणि त्यानंतर लगेचच मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी सबंध ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये आचारसंहिता लागू केल्याचंही आयोगानं स्पष्ट केलंय. 6 ते 12 डिसेंबर या काळामध्ये उमेदवारांना अर्ज भरता येतील. या कार्यक्रमानुसार ठाण्यातील 5, पालघर, धुळे, यवतमाळ जिल्ह्यातल्या 3, नाशिक जिल्ह्यातल्या 10, पुणे जिल्ह्यातल्या 6,
तर रायगड, रत्नागिरी, अहमदनगर, नंदुरबार, बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक होणार आहे. सोलापूर, नांदेड, बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यातल्या 2 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होणार आहे. विमुद्रीकरणाच्या निर्णयामुळे देशापुढच्या अनेक समस्या निकालात निघाल्या आहेत आणि या निर्णयामुळे थोड्या दिवसांच्या त्रासानंतर देश आर्थिक स्वातंत्र्याकडे वाटचाल करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाड इथं निवडणूक प्रचार सभेत ते आज बोलत होते. विमुद्रीकरणाच्या निर्णयामुळे दहशतवादी कारवायांवरती परिणाम झालाय. काळ्या पैशाचा नायनाट ही आर्थिक क्रांतीची नांदी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. नगर परिषद निवडणुका जवळ येऊन ठेपल्यानं प्रचार आता शिगेला पोहोचलाय आणि सर्वच पक्षांनी प्रचाराचा धडाका लावलाय. 2022 सालापर्यंत प्रत्येक गरीबाला पक्कं घर देण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतलाय. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये घर बांधण्यासाठी केंद्र सरकार 3 लाख रुपये तर राज्य सरकार 1.5 लाख रुपये देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे. अकोला जिल्ह्यात अकोट इथले नगराध्यक्षपदाचे उमेदवार हरिनारायण मकोडे यांच्या प्रचार सभेत ते आज बोलत होते. राज्याचे पहिले मुख्यमंत्री आणि भारताचे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या 32व्या पुण्यतिथीनिमित्त कराड इथं त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार उदयनराजे भोसले यांनी कृष्णा कोयना नद्यांच्या प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीवरती पुष्पचक्र अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त नागपूर इथल्या विधानभवनामध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते. मुंबईतही विधानभवनातल्या यशवंतरावांच्या पुतळ्याला माजी आमदार मधू चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. पुण्यामध्ये शहर काँग्रेसच्या वतीनं यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यात आलं. माजी आमदार मोहन जोशी, माजी उपमहापौर आबा बागुल, संगीता तिवारी आणि इतर कार्यकर्त्यांनी चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. मुंबईत ओशिवरा इथं झोपडपट्टीला लागलेली आग आता आटोक्यात आली आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे 16 बंब आणि 12 वॉटर टँकर प्रयत्न करत आहेत. या झोपड्यांमध्ये असलेल्या लाकडी सामानामुळे आगीचा भडका उडाला. मात्र या झोपडपट्ट्यांमधल्या नागरिकांची गर्दी आणि अपुरं पोलीस संरक्षण यामुळे आग आटोक्यात आणण्यामध्ये अडथळे येत होते. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही असं अग्निशमन दलानं सांगितलं आहे. ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर यांचं आज पुण्यामध्ये खासगी रुग्णालयात निधन झालं. ते 72 वर्षांचे होते. ते गेले काही महिने मूत्रपिंडाच्या आजारानं त्रस्त होते. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. पाडगावकर टाइम्स ऑफ इंडियाचे माजी संपादक होते. त्यांचा जन्म पुण्यातला. पुण्यामध्ये पदवी घेतल्यानंतर त्यांनी पॅरिसच्या विद्यापीठातून मानव विज्ञान विषयामध्ये डॉक्टरेट मिळवली आणि टाइम्स ऑफ इंडियाचे पॅरिसचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी 1968 मध्ये कामाला सुरुवात केली. भारतामध्ये परत आल्यानंतर काही काळ ते सहाय्यक संपादक आणि नंतर या वृत्तपत्राचे मुख्य संपादक झाले. त्यांच्या पार्थिवावरती उद्या पुण्यामध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत. पाडगावकर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केलाय. राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी पाडगावकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलंय. उत्कृष्ट पत्रकार आणि राजकीय भाष्यकार असलेले पाडगावकर निर्भीड आणि निष्पक्ष मतांसाठी सर्व परिचित होते असं राज्यपालांनी म्हटलं आहे. पाडगावकर यांच्या निधनानं एक सव्यसाची व्यक्तिमत्व आपण गमावल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनीही पाडगावकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. भारताच्या पी.व्ही. सिंधूनं हाँगकाँग ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केलाय. सिंगापूरच्या लियांगला 21-17, 21-23 आणि 21-18 असं पराभूत करत सिंधूनं उपांत्य फेरी गाठली आहे. हवामान. राज्यामध्ये हवामान कोरडं आहे आणि मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागामध्ये तापमानामध्ये लक्षणीय घट झाली आहे.
त्यामुळे या परिसरामध्ये थंडीचा कडाका जास्त जाणवू लागलाय. राज्यात सर्वात जास्त गारठा अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. तिथं 7.6 एवढं तापमान नोंदवलं गेलंय. येत्या 24 तासामध्ये संपूर्ण राज्यातलं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. आणि आता प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 35 आणि किमान 18, नागपूर 32 आणि 10, पुणे 30 आणि 10, औरंगाबाद 31 आणि 12, नाशिक 30 आणि 12, कोल्हापूर 31 आणि 16, रत्नागिरी 36 आणि 19, सोलापूर 34 आणि 14 आणि अमरावती कमाल 31 आणि किमान 12 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मोबाईल बँकिंग रुजवण्यासाठी युवा वर्ग तसंच राजकीय नेत्यांनी जनतेला प्रशिक्षित करावं, पंतप्रधानांचं आवाहन. भारतीय राज्यघटनेच्या विविध कलमांविषयी माहिती घेण्याबरोबरच आशयाशी तादात्म्य पावणं महत्वाचं, पंतप्रधान. काळ्या पैशासंदर्भातल्या वक्तव्याबाबत पंतप्रधानांनी माफी मागावी यासाठी संसदेत विरोधकांचा गदारोळ. दोन्ही सदनांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. विमुद्रीकरणाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या विविध याचिकांवरती सर्वोच्च न्यायालयात 2 डिसेंबरला सुनावणी. जम्मू काश्मीरमध्ये कुलगाम इथं दहशतवादी हल्ल्यामध्ये 2 पोलीस हुतात्मा, तर बांदीपोरा इथं 2 दहशतवाद्यांना कंठस्नान, एकाला अटक. राज्यातल्या 50 ग्रामपंचायतींसाठी 28 डिसेंबरला मतदान, आचारसंहिता लागू. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त राज्याची आदरांजली. ज्येष्ठ पत्रकार विचारवंत दिलीप पाडगावकर यांचं पुण्यामध्ये निधन, उद्या अंत्यसंस्कार. आणि हाँगकाँग ओपन सुपर स्पिरीज बॅडमिंटन स्पर्धेमध्ये पी.व्ही. सिंधू उपांत्य फेरीमध्ये दाखल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. केंद्र शासनाच्या विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर भारतीय अर्थव्यवस्थेचा डिजिटल अर्थव्यवस्थेच्या दिशेनं सुरू झालेला प्रवास पूर्ण करण्यासाठी भारतीय कृषी अर्थव्यवस्थाही डिजिटल होणं अत्यंत महत्वाचं आहे. याच अनुषंगानं सविस्तर चर्चा करण्यासाठी कृषी अर्थतज्ज्ञ मारुती चापके यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.